नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत छोटा राजन याच्यावरती. अर्थातच छोटा राजन याला अटक करण्यात आलेला आहे इंडोनेशियातल्या बाली इथे. आणि या अटकेच्या नंतरचे पडसाद काय आहेत आणि या पडसादाच्या व्यतिरिक्त याच्यामधनं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ते प्रश्न आपण घेऊन ही चर्चा करतोय. छोटा राजनच्या अटकेनंतर दाऊदची अटक आता शक्य आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्यानिमित्तानं आपण या चर्चेत घेतलेला आहे. स्वतःच्या सुरक्षेच्या कारणामुळे छोटा राजन भारताच्या हवाली झाला आहे का, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न त्यानिमित्तानं आपण तपासतोय. आणि छोटा शकील आणि दाऊद यांच्या कारवाया आता वाढतील का, हे सुद्धा त्यानिमित्तानं आपण विचारणार आहोत तज्ज्ञांना. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये हरीश रोगे आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते. धनराज वंजारी आपल्यासोबत आहेत, निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त. ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आपल्यासोबत आहेत, कायदेतज्ञ. आणि आशिष जयस्वाल आपल्यासोबत आहेत, शिवसेनेचे नेते. अर्थात आपण या सगळ्या मान्यवरांची चर्चा करणार आहोत. आणि पहिला प्रश्न या निमित्तानं खरं तर उज्ज्वल निकम तुम्हाला विचारायचा आहे, कारण अर्थातच अनेक वर्ष गेले, काही काळ तुम्ही या सगळ्या बॉम्ब ब्लास्ट असतील, दाऊदचा विषय असेल, या सगळ्याशी संबंधित अनेक विषय बोलताय तुम्ही. त्यातले काही जे विषय होते तेही सुद्धा हाताळलेले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज जी अटक करण्यात आलेली आहे छोटा राजनला, कायद्याच्या दृष्टिकोनातून, भारताला प्रत्यार्पण करण्याच्या दृष्टिकोनातून आणि येणाऱ्या कालखंडामध्ये या सगळ्या घटनेचे पडसाद कसे असतील असं तुम्हाला वाटतं? मंदार, आपण तीन गोष्टी प्रामुख्याने इथे लक्षात ठेवल्या पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे केवळ छोटा राजनला अटक झाली एवढ्याने आपण आनंदाने हुरळून जाण्याचं कारण नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे छोटा राजनला कोणत्या देशात अटक झाली, कोणत्या परिस्थितीत अटक झाली, कशी अटक झाली, हे तीन प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत. आणि तिसरा महत्वाचा म्हणजे जो दाऊदशी संबंधित आहे. छोटा राजनला अटक झाली म्हणजे दाऊदला अटक होणार आहे किंवा होईलच किंवा आम्ही करूच, ह्या वल्गना कोणी आज मारू नयेत. तो भाग वेगळा आहे. पहिला महत्वाचा भाग म्हणजे छोटा राजन हा सध्या डी गँगशी वैमनस्य घेतल्यामुळे काही वर्षापासून या दोघा गँगच्या मारामारीत हा छोटा राजनवरती जीवघेणा हल्ला बँकॉकमध्ये झाला होता. त्याच्यामुळे तो तसा डिसेबल पर्सन आहे. हा एक भाग. स्वतःच्या सुरक्षेकरता त्याला वेळोवेळी पळावं लागत होतं, डी गँगचे लोक त्याच्या मागे होतं. हा दुसरा भाग महत्वाचा. आणि तिसरा आहे की छोटा राजनला ज्या देशात अटक करण्यात आली, जरी आज आपला त्याचा गुन्हेगार हस्तांतर कायदा आपल्या त्या देशाबरोबर नाहीये, इंडोनेशिया बरोबर, परंतु हे इंडोनेशिया मात्र त्याला डिपोर्ट करू शकतं, म्हणजे त्याची हकालपट्टी करू शकतं. अर्थात ही हकालपट्टी दोन देशाच्या राजनीतिक मुत्सद्दी आणि त्यांच्या समझोत्यात ठेवले. एक महत्वाचा भाग आपल्या दृष्टीने फायदेशीर असा आहे की छोटा राजनच्या विरुद्ध अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत. तो एक्स्टॉर्शनिस्ट आहे, परंतु मोठ्या दहशतवादी कृत्यामध्ये, ज्याला टेररिझम मध्ये म्हणतात, अशा प्रकारचा गुन्हा त्याच्या विरुद्ध नाही. अर्थात आज संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये एक छोटा राजन देखील त्याप्रमाणे एक ऑर्गनाइज क्रिमिनल म्हणून त्याची गणना केली जाते. आणि त्यामुळे ज्यावेळी त्याचे ऑर्गनाइज क्रिमिनल आहे, याचा अर्थ आंतरराष्ट्रीय समुदायाचा दबाव, दडपण देखील इंडोनेशियावरती येऊ शकतं. त्यामुळे इंडोनेशियाकडे त्याची हकालपट्टी होईल. तत्पूर्वी आपल्याला त्या सरकारला पटवून द्यावं लागेल की ज्या माणसाला तुम्ही स्थानबद्ध केलेला आहे, ती व्यक्ती हा आमच्या देशातील वॉन्टेड गुन्हेगार म्हणजे छोटा राजन आहे. आणि छोटा राजनच्या विरुद्ध दोन महत्वाचे खटले मुंबईच्या न्यायालयात आज सध्या महत्वाचे आहेत. एक म्हणजे पत्रकार जेडी ची हत्या, आणि दुसरा म्हणजे दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल, त्याचा ड्रायव्हरच्या खुनाच्या आरोपात. या दोन्ही गुन्ह्याच्या बद्दल छोटा शकीलने प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीशी फोनवरून गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. अर्थात छोटा राजनचा तो व्हॉइस सॅम्पल घेतला येईल त्याला आणल्यानंतर, आणि आपला इंटरसेप्ट केला व्हॉइस. हा मॅच स्पेक्ट्रोग्राफीने करता येईल, तो पुराव्याचा भाग बाजूला असू द्या. प्रश्न महत्वाचा आपण जो पहिला उपस्थित केलाय की याच्या अटकेमुळे आपल्याला शक्य होईल का दाऊद इब्राहिमला, तर माझ्या मते हे अजिबात त्याला आपल्याला काही आज तसा आधार म्हणता येणार नाही. कारण असं आहे की दाऊद इब्राहिमला पाकिस्तान पूर्णपणे संरक्षण देत आहे. अमेरिकेने जरी त्याला मोठा फरार गुन्हेगार, दहशतवादी जाहीर केला असला तरी पाकिस्तान त्याला आतापर्यंत संपूर्ण पाठिंबा देत आहे. आणि अमेरिकेचं या बाबतीत मी म्हणेल की बोटचेपी धोरण आहे. जर आम्हाला माहिती आहे की दाऊद इब्राहिम कुठे लपलेला आहे, हे अमेरिकेला कळत नाही का, अमेरिकेला माहित नाही का? म्हणजे एकीकडे सांगायचं की भारताला मी मदत करतो,
दुसरीकडे दाऊदला पकडण्यासाठी पाकिस्तानचे नाक ज्या पद्धतीने आवळायला हवं त्या पद्धतीने आवळलं जात नाही, ही दुर्दैवाने शोकांतिक आहे. नक्की, त्याच्यामुळे नक्की. मला वाटतं जोपर्यंत पाकिस्तान त्याला पाठिंबा देते तोपर्यंत त्याला आपल्याला भारतात आणणं येणं कठीण आहे. नक्की. हरीश रोगे आपल्यासोबत आहेत. हरीश रोगे, काय वाटतंय या सगळ्या जी चर्चा सुरू झाली आहे छोटा राजनच्या अटकेनंतरची, त्या चर्चेमध्ये तुम्हाला किमान असं वाटतंय का की दाऊद चा विषय सुद्धा समोर येईल? कदाचित त्या एका विषयाच्या भीतीपायी कदाचित आज भाजप इथे आलेलं नाही आहे. भाजप सत्तेमध्ये आहे आणि त्यांचे कुठलेही प्रवक्ते अजून आपल्याला इथे लाभलेले नाही आहेत या कार्यक्रमामध्ये त्यांची बाजू मांडण्यासाठी. पण तुम्हाला काय वाटतं? आम्ही मंडळी किंवा राजकीय मंडळी स्वप्नरंजन करूच शकतात, परंतु उज्ज्वल निकम साहेबाने वस्तुस्थिती जी काय आहे ती आपल्यासमोर या ठिकाणी विशद केलेली आहे. आता गेल्या 20 ते 25 वर्षापासून 1995 सालामध्ये युतीचं सरकार आलं होतं आणि त्याच्या अगोदर सुद्धा मी गोपीनाथ मुंडेंच्या पासून ते अगदी बाळासाहेब ठाकरेंच्या पर्यंत सगळ्यांची भाषणं आणि त्यावेळेच्या त्यांच्या स्टेटमेंट आजही मला आठवतात की जर उद्या आमचं सरकार आलं तर दाऊदच्या मुसक्या बांधून आम्ही त्याला भारतामध्ये परत आणू. आणि आत्ता सुद्धा जे सत्तांतर झालं एक 17 महिन्यापूर्वी, त्याच्या अगोदर सुद्धा अनेक मंडळींच्याकडून अशाच प्रकारचे कल्पना त्या ठिकाणी कल्पना विलास करण्यात येत होता. परंतु एक गोष्ट उज्ज्वल निकमाने आता या ठिकाणी स्पष्टपणे मांडली, ती मगाशी मी वंजारी साहेबांच्या बरोबर चर्चा करत होतो की आज आमचे पंतप्रधान सांगतात की आमचे आणि अमेरिकेचे अतिशय चांगले संबंध आहेत. माझा असा आरोप आहे की या आमच्या देशामध्येच नव्हे तर जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी आतंकवाद जो निर्माण झालेला आहे त्याला पोचण्याचं काम जे आहे ते अमेरिकेनेच केलेलं आहे. आजच बघा ना, आमच्या ब्रिटनचे माजी पंतप्रधान त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही तो इराकचा जो त्यावेळेचा तो हुकुमशाह वगैरे होता, काय त्याचं नाव, सद्दाम हुसेन, त्या सद्दाम हुसेनला जे आम्ही मारलं ते चूक केली, अशा प्रकारचं त्यांचं आज वक्तव्य आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की जर खरोखरच आमच्या पंतप्रधानांना किंवा त्यांचा जो पक्ष आहे त्यांना जर प्रामाणिकपणे वाटत असेल की दाऊद जो आहे तो आमच्या देशामध्ये आतंकवाद पोचण्याचं काम करतोय, पसरवण्याचा प्रयत्न करतोय आणि या देशाला खड्ड्यामध्ये घालण्याचं काम करतोय, हे जर त्यांना प्रामाणिकपणे वाटत असेल तर खरा जो दबाव आहे, कारण एक गोष्ट आहे, अमेरिका ही पाकिस्तानमध्ये जाऊन त्या ओबामाला तिथे ठार करू शकते. मग या ठिकाणी आज जर आमच्या अमेरिकेबरोबर अतिशय मधुर संबंध निर्माण झालेले असतील आणि अमेरिकेने त्या जाहीर केलेलं आहे की हा जो दाऊद इब्राहिम दाऊद आहे तो आतंकवादी आहे, हे त्यांनी जर मान्य केलेलं असेल, त्यांनी जर जाहीर केलेलं असेल, जाहीरपणे जर त्यांनी सांगितलेलं असेल त्यांच्या अध्यक्षांनी, तर मला असं म्हणायचं आहे की आमच्या देशातल्या पंतप्रधानांनी, आमच्या सरकारने अमेरिकेवरती दबाव आणायला पाहिजे आणि त्याला पाकिस्तानमधून, आणि अमेरिकेने जर दबाव टाकला, आजच आम्ही पाहिलं की पाकिस्तानचे पंतप्रधान त्यांची ओबामाच्या समोर काय अवस्था झाली. तर त्यामुळे त्यांनी जर प्रामाणिकपणे प्रयत्न केला की हा देशातलाच नव्हे तर जगातला हा आतंकवाद संपवायचा असेल तर त्यांनी प्रामाणिकपणे या पाकिस्तान सरकारवरती अमेरिकेने दबाव आणायला पाहिजे. आता जर नरेंद्र मोदी त्या काळामध्ये म्हणायचे की आम्ही पाकिस्तानमध्ये घुसून आमचे जे सैनिक आम्ही बदला घेऊ, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की पाकिस्तानमध्ये घुसून वगैरे मारणं वगैरे शक्य नाही, परंतु अमेरिकेच्या अध्यक्षावरती दबाव आणून त्या ठिकाणी तो दाऊद आमच्या भारतामध्ये आणणं हे मात्र शक्य आहे. कारण आमच्या तुमचा मुद्दा आणि तुमचा निशाणा कळलेला आहे. ॲडव्होकेट आशिष जयस्वाल आपल्यासोबत आहे. आशिष जयस्वाल, शिवसेनेची तुमच्या पक्षाची सुद्धा आतापर्यंतची हीच भाषा राहिली आहे की दाऊदला आणला पाहिजे. आता नेमकं दाऊदला, म्हणजे आता सोशल मीडियामध्ये व्हॉट्सअपवरती पण एक जोक फिरतोय की शोधायला गेले दाऊदला आणि चुकून सापडला छोटा राजन. तर नेमकं ह्या सगळ्या परिस्थितीकडे तुम्ही कसं बघताय? काय तुम्हाला वाटतंय की छोटा राजनच्या अरेस्ट नंतर आता इथून पुढे आणखीन काय तुम्हाला अपेक्षित आहे? बघा, माझे मित्र काँग्रेसचे प्रवक्ते यांनी जे म्हटलं ते ओबामाबद्दल म्हटलं, ते ओबामा नाही तर ते लादेनला मारलं होतं, त्यांचं मी लक्षात आणून देऊ इच्छितो. बिन लादेनला, ठीक आहे. मूळ मुद्दा असा आहे की शिवसेना ही सुरुवातीपासून आणि इतके वर्ष तुम्ही सत्तेत आणलं, जे तुम्ही करू शकले नाही हे तुमचं अपयश होतं, हे मुद्दा मला आपल्या लक्षात आणून द्यायचा आहे. आता प्रश्न असा आला आहे की याकडे शिवसेना कशी बघते. तर आमची सुरुवातीपासून भूमिका आहे की दाऊद इब्राहिम याला पकडून आणलं पाहिजे, ज्यांनी मुंबईमध्ये बॉम्बलास्ट केले.
जो आतंकवादी आहे, खरं म्हणजे हे त्याला आणलंच पाहिजे, हे आमची आग्रहाची भूमिका आहे. आणि म्हणून ज्याला आश्रय कोणी दिलाय, त्याला आश्रय पाकिस्तानने दिलेला आहे. जेवढे आतंकवादी आहे, आज छोटा राजेंद्र तुम्हाला पकडता यासाठी आला मी सांगू इच्छितो की ऑस्ट्रेलियाची पोलीस, त्यांचं गृह खाता, इंडोनेशियाचा बालीचं गृह खाता, यांनी सर्वांनी कॉर्डिनेशन करून तो इथून तिथे पळाला. ऑस्ट्रेलियामधून तो आता जीव वाचवण्यासाठी बालीमध्ये आला आणि या कॉर्डिनेशननी त्याला पकडण्यात आला. त्याला त्या देशाच्या सरकारने मदत केली. परंतु दाऊदला आश्रय देणारा पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान, हफीज सईद सारख्या लोकांना, हे सर्व तिथं राहतात, त्यांना त्या देशाचे सरकार समर्थन करते. म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात आहोत की त्यांच्या विरोधात राहिलं पाहिजे, त्यांच्याशी कोणते संबंध नाही ठेवले पाहिजे. आणि आमची अपेक्षा आहे की आम्ही माननीय नरेंद्र मोदी यांच्या मागे खंबीरतेने उभे आहोत. आणि ते यासाठी की त्यांनी त्यांचे जे संबंध स्थापित ते करतात, विदेशामध्ये ते गेलेले आहे, त्यांनी आपल्या शक्तीचा वापर करावा. शिवसेना त्यांच्या सोबत आहे आणि दाऊदला त्यांनी लवकरात लवकर पकडून आणावं, ही आमची आग्रहाची भूमिका आहे. आणि पाकिस्तानचं त्याला शरण असल्यामुळे म्हणून आम्ही पाकिस्तानच्या विरोधाची भूमिका घेतो. ठीक आहे, तुम्ही 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 म्हणताय दाऊदला आग्रहानं आणलं पाहिजे, नरेंद्र मोदींकडे तुम्ही त्याचा आग्रह धरणार आहात. पुन्हा धनराज वंजारी, या सगळ्या घटनेकडे एक तज्ज्ञ म्हणून या सगळ्या विषयातनं तुम्ही कसं बघताय? ही जी घटना आहे ना, छोटा राजनला आज अटक झाली, हा भल्या मोठ्या आंतरराष्ट्रीय ग्रुपच्या ज्या काही करंट आणि अंडरग्राऊंड क्रॉस करंट असतात त्याचा इफेक्ट आहे. अनेकांना ही गोष्ट पचायला थोडीशी जड जाईल की छोटा राजनच्या अटकेमागे इसिस नावाच्या महाभयंकर भूताचा हात आहे. इसिस ही काही साधी अल कायदासारखी टेररिस्ट ऑर्गनायझेशन नाही आहे किंवा स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम पण नाही आहे. दॅट इट सेल्फ इज गोइंग टू बी अ स्टेट ऑफ टेररिझम. एवढं भयानक त्याचं स्वरूप आहे. आणि त्यांचे सगळे टेंटॅकल्स, इव्हन ऑस्ट्रेलियातले 100हून अधिक युवक या इसिसमध्ये भरती झालेल्याची खबर आहे. गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनुसार इसिसचं नेटवर्क जगभर पसरत आहे. आणि एक साध्या प्रिन्सिपलप्रमाणे जर आपण विचार केला की दहशतवादाचं धार्मिक ध्रुवीकरण, तर हे इस्लामकडे जातं. म्हणून दाऊद येतो पिक्चरमध्ये आणि दाऊद हा छोटा राजांचा शत्रू आहे, म्हणून छोट्या राजांची विकेट इसिसवाले कुठेही घेऊ शकतात. या एका प्रचंड मोठ्या भीतीपोटी छोटा राजांनी ऑस्ट्रेलियातून काढता पाय घेतला आणि तो इंडोनेशियामध्ये आला. ही एक याची डायमेन्शन आहे. दुसरी डायमेन्शन अशी की दाऊदला का अटक होत नाही, दाऊदला अटक कधी होणार असा जेव्हा प्रश्न येतो आणि दाऊदला होईल की नाही म्हणून मग मुंडे साहेब काय म्हणाले होते आणि हे काय म्हणाले होते, हे सगळं राजकीय जरी बाजूला ठेवलं, हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे गँगस्टर ऑब्लिक दहशतवादी, आतापर्यंत ह्याला कोणी दहशतवादी म्हटलेलं नाही छोटा राजांना, गँगस्टर ऑर्गनाइज क्राईम असं म्हणून म्हटलेलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरचे दहशतवादी आणि त्यांचं असलेलं नेटवर्क जोपर्यंत कुठल्या तरी मोठ्या देशाला किंवा कुठल्या मोठ्या FBI म्हणा, CIA म्हणा, ISI म्हणा अशा यंत्रणेला वापरता येतं, तोपर्यंत असे गँगस्टर अटक होत नाहीत. जर आणीबाणीची किंवा त्याहून विपरीत काही परिस्थिती झाली तर ते इलिमिनेट होतात. ओसामा बिन लादेनचं उदाहरण आपल्याकडे आहे. त्याशिवाय हेडली आणि राणा ते आपण इकडे आणू शकत नाही, आपल्या 26/11 मध्ये आहे. तिथं क्रिमिनल बार्गेन मेकॅनिझम आहे जे इथं इंडियामध्ये नाही आहे. म्हणजे इंडियामध्ये याकूब मेमनला आपल्याला हँगच करावं लागलं, दुसरा काही हेच नव्हता. हॅड दिस सिस्टीम क्रिमिनल बार्गेनची इथं असते अमेरिकेसारखी तर आपल्याला तसं कदाचित करता आलं नसतं. परंतु हेडली आणि राणा हे जसे तिथं आश्रय घेतात, ते क्रिमिनल आहे, त्यांनी रेकी केली 26/11 ह्याच्यामध्ये त्यांचा हातभार आहे, सगळं हे झालेलं आहे. म्हणजे हा इंटरनॅशनल गेम जोपर्यंत आपण लक्षात घेत नाही आणि दाऊदचं जोपर्यंत काम आहे, ज्यांना तो मदतीला येऊ शकतो त्याचं नेटवर्क जे लोक वापरू शकतात, तोपर्यंत दाऊदच्या अटकेचं विसरून जावं. आमचं सरकार आणि तुमचं सरकार हे राजकीय ठोकताळे ठीक आहेत, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर असं काही होणार नाही. याला पकडल्यामुळे काहीतरी होईल जादू आणि दाऊदला लोक पकडतील असं काही होणार नक्की. उज्ज्वल निकम, तुम्हाला हा प्रश्न आहे की तुम्ही पण मगाशी हाच साधारणतः सूर लावला होता की दाऊदला पकडणं त्या अर्थाने खूप कठीण आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे तो की ज्या वेळेला छोटा राजन इथे भारतामध्ये आणला जाईल, तुम्ही तेही म्हणताय की आणणं कदाचित कठीण आहे, त्याला तिकडे त्या देशातनं बाहेर घालवला जाईल, पण इथपर्यंत येण्यामधल्या अडचणी काय असू शकतील, नंबर 1. आणि नंबर 2, इथे भारतात आल्यानंतर छोटा राजन याच्यावरती साधारणतः किती कालावधीचे खटले हे होणं अपेक्षित आहे? नाही, आता यातही मी 2 भाग करेल की छोटा राजन ज्या परिस्थितीला अटक करण्यात आली, आपण जर बघितलं सगळा ह्या घडामोडी,
या गेल्या 2 दिवसापूर्वीच्या, तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की छोटा राजन शारीरिक दृष्ट्या हा विकलांग झाला होता. स्वतःचा जीव वाचवण्याकरता तो सतत पळत होता, कारण छोटा शकील व त्याचे इतर सहकारी त्याच्या मागे लागले होते, त्याच्यामुळे त्याला त्याच्या जीवाची भीती होती. हा एक भाग. दुसरा भाग असा आहे की आता या वयामध्ये भारतामध्ये आलेलं केव्हाही चांगलं अशी सुबुद्धी कदाचित त्याला सुचली असावी, ही शक्यता नाकारता येत नाही. कारण असं आहे की आता संरक्षणाचा खर्च त्यांनी ज्याच्या नावावरची एक्स्टॉर्शन मुंबई शहरात होत होतं किंवा भारतात जे जात होतं त्याचे साथीदारही सोडून गेले होते, कारण पोलिसांनी जे कडक धोरण त्याच्या विरुद्ध स्वीकारलेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये त्याला स्वतःचा जीव वाचवण्याकरता त्याने देखील स्वतःहून निर्णय घेतला असण्याची एक शक्यता नाकारता येत नाही. कारण येथे आल्यानंतर पोलिसांच्या तुरुंगात राहणार आणि त्याला इतर गँगपासून धोका होऊ नये, म्हणजे पोलिसांनाच त्याच्या संरक्षणाची काळजी करावी लागेल, असा सरकारी पाहुणचार, सरकारी प्रोटेक्शन देखील आपल्याला मिळू शकतं, हा डोक्यात देखील त्याच्या विचार असेल. आता त्याच्या विरुद्धचे खटले, त्यांचे पुरावे, आता ह्या गँगस्टरच्या विरुद्ध काय काय पुरावे आहेत, कसे कसे असतील, ज्या 2 खटल्यामध्ये मी सांगेल. साधारणपणे आपला तो हस्तांतरचा कायदा नसल्यामुळे ते सरकार, इंडोनेशिया सरकार त्याचं डिपोटेशन, हकालपट्टी करू शकतं. पण त्या करण्या अगोदर काही सोपस्कार इंडोनेशिया सरकारकडे आपल्याला भारत सरकारला पूर्ण करावं लागतील. निश्चित माझ्या मते ते लवकर पूर्ण होतील. सीबीआय त्याला इंट्रोगेट करेल, प्रथम सीबीआयच्या ताब्यात येईल, कारण सीबीआय नोडल एजन्सी असल्यामुळे इंटरपोलची सीबीआय त्याला इंट्रोगेट करेल आणि मग सीबीआयचं इंट्रोगेशन झाल्यावरती तो मुंबई पोलिसांच्या ताब्यात येण्याची शक्यता आहे. अर्थात त्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्याला कुठे ठेवण्यात येईल, काय ठेवण्यात येईल, हा भाग सगळा सरकारला विचार काळजीपूर्वक करावा लागणार आहे. कारण असं आहे की 2 गँगस्टरच्या हंगड्यामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याचा देखील सरकारपुढे नेहमी गंभीर प्रश्न असतो आणि त्याच्यामुळे हा प्रश्न महत्वाचा आहे. आपण दाऊद संबंधात जे बोलत होतो मगापासून की दाऊदला आणता येईल की नाही, आणताच येणार नाही असं मी म्हणणार नाही, पण सध्या परिस्थिती कठीण आहे, पण त्याला आणता येऊ शकतं, नाही असं नाहीये, पण कशा परिस्थितीमध्ये, तर आज आम्हालाही शक्य नाहीये. कारण आम्ही पाकिस्तानमध्ये घुसेखोरी करायला गेलो तर पाकिस्तान अण्वस्त्र सज्ज आहे आणि पाकिस्तानमध्ये अनेक वेडे लोक असे आहेत की जे केव्हाही याचा कसाही उपयोग करू शकतात आणि त्याच्यामुळे अमेरिकेला याच्यात दबंगीगिरी करावी लागणार आहे. म्हणून आपल्याला मुत्सद्देगिरी, राजनैतिक मुत्सद्देगिरी वापरून अमेरिकेवरती आंतरराष्ट्रीय दडपण आणून अमेरिकेकडनं आपल्याला त्याचं पारिपत्य करावं लागेल आणि त्याच्यात आपण अपयशी होता कामा नये आणि म्हणून सरकारला देखील फार या बाबतीत दक्ष राहावं लागेल. नक्की तुम्ही म्हणताय सरकारला दक्ष राहावं लागेल आणि कदाचित अमेरिकेवर दबाव आणून त्यांना पाकिस्तानवरती दबाव आणण्यासाठी भाग पाडावं लागेल. ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रियेबद्दल आपण राजकीय इथले आपले जे प्रवक्ते त्यांना सुद्धा आपण विचारूयात, पण तत्पूर्वी धनराज वंजारी तुम्हाला विचारायचं आहे की जे अंडरस्टँडिंग म्हटलं जातं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं, म्हणजे इतका मोठा एक गँगस्टर छोटा राजन आतापर्यंत बाहेर होता, काही कारणांसाठी बाहेर होता असं म्हटलं जातं, त्याला काही जण म्हणतात की काही गुप्तचर संस्थांनी त्याला एका मिशनवरती पण ठेवलं होतं बाहेर. आत्ता नेमकं असं काय घडलं की ज्याला इथे आणावं लागतंय आणि आणत असताना कदाचित त्याला इथे एक सेफ हेवन असावं अशा पद्धतीचं काही आश्वासन काही संस्थांनी, काही गुप्तचर संस्थांनी आपल्याकडच्या दिलं गेल्याची शक्यता तुम्हाला कितपत वाटते? नाही, ती शक्यता जसं आता उज्ज्वल निकम साहेब बोलत होते की त्याला तो विकलांग झालेला आहे, त्याचं नेटवर्क तुटलेलं आहे, त्याचे साथीदार मारले गेलेले आहे, त्याला खर्च झेपत नाही आहे वगैरे वगैरे, आणि म्हणून त्यांनी हे ठरवलं असावं की मी इथं सेफ हेवन म्हणून इथं येतो असा शब्द त्यांनी वापरला. आता अशा प्रकारे जर एखादा क्रिमिनल ठरवत असेल आणि त्यानुसार आपली यंत्रणा जाणार असेल किंवा व्यवस्था त्याप्रमाणे अशा क्रिमिनलला इथे आणून ठेवत असतील तर मला वाटतं हा थोडासा आपल्या कायदेशीर प्रक्रियेचा आपणच अवमान करतो असं दिसतंय. एकंदर गुप्तचर यंत्रणेमध्ये असे खेळ होत असतात आणि करावे लागतात, म्हणून त्यांनी निवडलं असं म्हणण्यापेक्षा व्यवस्थेने कुठंतरी त्याचा वापर करून घेण्यासाठी अशा प्रकारचा खेळ रचला आणि त्याला इथे आणण्याचा हा घाट घातला, हे म्हणणं जास्त संयुक्तिक राहील. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर हे अलाउड आहे. अजूनही बघा की विकिलीकचे सगळे डिटेल्स लीक करणारा असँजे बरोबर तो आश्रय घेऊन आहे. NSA नॅशनल सिक्युरिटी असोसिएशन अमेरिकेचे एवढे जगभरातले कुठल्या नेत्याला मारण्याचे प्लॅन ज्यांनी लीक केले तो स्नोदेन रशियामध्ये आहे. म्हणजे हे गेम असतात
अशा प्रकारचा हा गेम पॉइंट असू शकतो. पण असं कोणी म्हणेल की बाबा हा क्रिमिनल आहे, हा विकलांग आहे म्हणून त्याने असं ठरवलं, म्हणजे तो क्रिमिनल ठरवेल का आमची व्यवस्था कशी वापरली जाईल? ते कुठंतरी व्यवस्थेने रचलेला हा गेम असू शकतो आणि गुप्तचर यंत्रणेने असे गेम अपरिहार्य आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे. निकम साहेब, तुम्हाला काहीतरी म्हणायचं, गेम असू शकतो का हे जसं म्हणतात तसं? नाही, मी माफ करा, मी वंजारींची अजिबात सहमत नाहीये. कारण कोणतंही सरकार अशा प्रकारची आरोपींबद्दल व्यवस्था गेम करत नाही, हे पहिली गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याने का ठरवलं असावं? तो काही स्वतःहून म्हणत नाही की मला अटक करा. त्याची टीप स्वतःहून दिली असेल, स्वतःच्या हस्तकामार्फत दिली असेल किंवा आपल्या गुप्तचर संघटनेला पळाली असेल. पण कोणतंही सरकार कधी अशा प्रकारची व्यवस्था मान्य करणार नाही. ज्यावेळेला मध्यंतरी दाऊद इब्राहिम शरण घ्यायचं म्हणत होता आणि दाऊद इब्राहिमने काही तसा प्रस्ताव देखील ठेवला होता वकिलामार्फत, परंतु काही अटी होत्या. तर कोणताही सरकार कोणत्याही गुन्हेगाराच्या अशा अटी मानून त्याला परत येण्याचा मार्ग मोकळा करत नाहीत. विशेषतः मी गुलशन कुमार खून खटल्यामध्ये सांगेल, कारण स्वतः तो खून खटला चालवला होता. बरोबर. नदीमचं आम्ही प्रत्यार्पण कारवाई लंडनच्या न्यायालयात आम्ही केस जिंकली. हायकोर्टाने त्याला काही धर्माच्या आधारावर त्याला परत पाठवायला नकार दिला. नदीमने नंतर प्रस्ताव आमच्याकडे पाठवला, भारत सरकारकडे पाठवला, आमच्या मुंबई पोलिसांकडे पाठवला. मी यायला तयार आहे, पण मला पोलिसांनी अरेस्ट करू नये. मी लिगल त्याच्यावर ओपिनियन आम्ही दिलं होतं, हे शक्य नाही, त्याला आम्ही अटक करू, कारण त्याच्या विरुद्ध पुरावा, त्याच्या विरुद्ध आजही तो वॉन्टेड आहे. त्यामुळे कोणतंही सरकार कोणत्याही पक्षाचं असो अशा प्रकारची व्यवस्था कधीही मान्य करत नाही. एक मिनिट हा, बोला बोला. एक मिनिट फक्त सांगतो की उज्ज्वल निकम साहेब म्हणाले की गेम करत नाही सरकार असं करत नाही. 2002 साली बँकॉकमध्ये हा अक्षरशः बेडरिडन होता, विकलांगता सोडा त्याच्यापेक्षा खालची परिस्थिती होती. हाऊ कुड ही मॅनेज टू फ्ली फ्रॉम देअर? बँकॉकमधून बँकॉकच्या सरकारचा सपोर्ट असल्याशिवाय किंवा कुठल्या तरी आंतरराष्ट्रीय गेमचा भाग असल्याशिवाय ते शक्य आहे का? मी हेडली आणि राणाचं उदाहरण दिलं, तो गेम शक्य आहे का सरकारचं सहमत असल्याशिवाय? ओसामा बिन लादेन तिथे राहत होता ज्या एरियामध्ये. निकम साहेब एक मिनिट. आणि आता स्नोदेन आणि हे विकिलीकचे असाइन जे आहे हे सुद्धा एलिमेंट होत नाही आहे. यांना राजकीय आश्रय दिला जातोय, जे एका देशातले डिजिटली सायबरचे टेररिस्ट म्हणून घोषित केलेलं आहे अमेरिकेने, तरीही त्याला दिलं जात आहे. तुमच्या याच्यासाठी म्हणून सांगतो की गुप्तचर यंत्रणेमध्ये जागतिक स्तरावर आमच्या व्यवस्था जेव्हा काम करतात तेव्हा काही गेम अपरिहार्य, हा शब्द मी वापरलाय, अपरिहार्यपणे करावे लागत असतात. त्याच्यातला हा गेम एक असू शकतो, आहे असं मी म्हणत नाही. बरोबर, असू शकतो असं तुम्ही म्हणताय. थोडक्यात निकम साहेब तुम्ही काय म्हणताय? वंजारी साहेब, मी एक म्हण आहे की काट्याने काटा काढावा लागतो. बरोबर इज टू बी रिमूव्ह विथ द हेल्प ऑफ थोर. तेच मी सांगतो. परंतु त्याचा उपयोग करून एखाद्या वेळेला कुठल्या तरी व्यवस्थेने असं केलं असेल तर हे युद्धात क्षम्य असतं. परंतु त्याबरोबर कुठलाही प्रस्ताव मंजूर किंवा अशा प्रकारचा करार की बाबा तू आता विकाळ म्हणून भारत आमचे आम्ही तुला अटक करतो, अशी व्यवस्था कधीही कोणतंही सरकार मान्य करत नाही. हे फक्त मला आपल्याला स्पष्ट करायचं. ओव्हर्टली कोणी मान्य करत नाही, पण कोव्हर्टली हे सगळेजण मान्य करत असतात, कारण हा गेमच असतो. कोवर्ट ऑपरेशन होतं का गेले काही वर्ष, हा सुद्धा त्या निमित्ताने एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. अर्थात एक छोटासा ब्रेक घेऊया. या मान्यवरांसोबत आपण चर्चा सुरू ठेवणार आहोत आणि आणखीन एक जो महत्वाचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे या सगळ्या अटकेनंतर छोटा राजेंचा, जी चर्चा आहे, ज्या चर्चेमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा येतो की छोटा राजेंच्या अटकेनंतर छोटा शकील आणि दाऊद यांच्या कारवाया वाढतील का? एका छोट्याशा ब्रेकनंतर. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. आपण चर्चा करतोय छोटा राजन याच्या अटकेविषयीची आणि छोटा राजन याला भारताच्या हवाली इंडोनेशिया सरकार लवकरात लवकर करेल किंवा नाही या संदर्भामध्ये. अर्थात तत्पूर्वी आपण पाहूयात आपल्या प्रेक्षकांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. विकास कुचेकर म्हणतायत, दाऊद कुठे आहे हे माहीत असताना त्याला अद्याप का अटक नाही, हे सामान्य जनतेला न उलगडणारं कोडं आहे. प्रदीप पाटील म्हणतात, लादेनचा अमेरिका खात्मा करू शकतं, मग भारत दाऊदला का मारू शकत नाही. आणि श्याम ठाणेदार म्हणतात, हो दाऊदला पकडणं नक्कीच शक्य आहे, फक्त तशी राजकीय इच्छाशक्ती हवी. सचिन डांगळे म्हणतात, नवा खेळ आहे हा जनतेच्या मूळ समस्यांकडून दिशाभूल करण्याचा. आणि अतुल मेहत्रे म्हणतात, पाकिस्ताननं सहकार्य केलं तर दाऊदला पकडणं शक्य आहे. अर्थात या बोलक्या प्रतिक्रिया आपल्या प्रेक्षकांच्या आहेत. आणि पुन्हा आशिष जयस्वाल, तुम्हाला हा प्रश्न आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही सातत्यानं म्हणताय दाऊदला आणा, ते काही इतकं सोपं काम नाही आहे.
आणि तुमचेच मित्र पक्ष आहेत जे आता इथे उपस्थित नाही आहेत, तुमचा मित्र पक्ष त्यांना आज यायचं नव्हतं कदाचित या कार्यक्रमामध्ये, अर्थात त्या मित्र पक्षाला तरी तुम्ही सांगू शकाल का पाकिस्तानचं सोडून देऊया आपण? आपण आमची भूमिका ही सातत्यानेच राहिलेली आहे आणि मी सुरुवातीला सांगितलं की ज्या देशामध्ये हे गुन्हेगार थांबलेले आहेत त्या देशाचं सहकार्य याच्यात अपेक्षित आहे. आता समजा एखादा दहशतवादी जर भारताच्या सरकारच्या संरक्षणाने भारतात जर थांबला असता तर त्याला दुसऱ्या देशाला पकडणं खूप कठीण झालं असतं. आता ही बाब सर्वांनाच माहीत आहे की दाऊद हा कुठं आहे आणि त्यामुळे आता ज्या पद्धतीची राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे नवीन सरकार आल्यानंतर, या नवीन सरकार आल्यानंतर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला ही अपेक्षा आहेच की दाऊद हा महाराष्ट्रात त्याला पकडून मुंबईमध्ये आणलंच पाहिजे, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. त्याचं कारण असं आहे की हे काँग्रेसच्या सरकारने हे अनेक वर्ष हे केलं नाही म्हणूनच तर लोकांनी सत्तांतर केलेलं आहे आणि आता ही अपेक्षा आमची आणि सर्वांची जनतेची असणे स्वाभाविक आहे. आणि त्यामुळे आज पूर्ण देशाच्या लोकांची जर अपेक्षा बघितली तर प्रत्येक ज्याला देशाबद्दल स्वाभिमान असेल, ज्याला महाराष्ट्राबद्दल मुंबईबद्दल स्वाभिमान असेल, त्या प्रत्येकाला हे वाटणं स्वाभाविक आणि सहज आहे की दाऊद याला हा गुन्हेगार आहे, यांनी मुंबईमध्ये दहशतवादी हल्ला आतंकवाद पसरवलेला आहे, मुंबईमध्ये बमब्लास्ट केलेला आहे, त्याला उचलून आणलंच पाहिजे ही भावना ही जनतेमध्ये असणं हे स्वाभाविक आहे. आणि म्हणून ही पाकिस्तानची सरकार अशा गुन्हेगारांना, दहशतवादी लोकांना राजाश्रय देते आणि म्हणून अशा सरकारशी, अशा देशाशी कुठलाही संबंध ठेवू नये ही आमची भूमिका आहे. नाही पण आणि मुळात तुमची आमची भूमिका ही आग्रहाची मागणी आहे पहिल्यापासून जाहीर की आहे. आता या वर्तमान राजकीय परिस्थितीमध्ये हा बोला बोला. बोला. नाही तुम्ही सातत्यानं म्हटलेलं आहे, अगदी सामनामधनं पण तुम्ही म्हटलेलं आहे सातत्यानं की आमचा गवळी, आमचा राजन, त्यांचा दाऊद वगैरे हे जे ज्यावेळेला म्हटलं गेलं, आता त्याची काय परिस्थिती होणार आहे येणाऱ्या काळामध्ये? तुम्हाला तुमच्या मित्र पक्षाला तरी तुम्ही दबाव आणू शकणार आहात का, हाच प्रश्न आहे. नाही, ही परिस्थिती निश्चितपणे होणार आहे की बघा, जसं माननीय निकम साहेबांनी सांगितलं की काट्याचा काटा काढला जातो. निश्चितपणे हे गुन्हेगार लोक एकमेकांच्या विरोधात जातात तर त्याचा फायदा इंटेलिजन्सला होतो, काही गुप्त माहिती मिळते आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या कारवाई थांबवता येतात. ही गोष्ट शुद्ध शक्यता नाकारता येत नाही. जसं आपण म्हटलं की राजनवर आता कारवाई झाल्यानंतर भविष्यामध्ये दाऊदच्या कारवाया वाढू शकतील, ही देखील शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता दाऊदला आणणं अत्यंत आवश्यक आणि गरजेचं झालं आहे. नाही नक्की, पण ते तुम्ही तुमच्या मित्र पक्षाला सांगू शकणार आहात का, ठणकावून तुम्ही सांगू शकणार आहात का? ही जर का एवढी पॉप्युलर मागणी गेले काही काळ आहे आणि दाऊदला आपल्या सगळ्या गुप्तचर यंत्रणांपासून सगळेजण शोधतायत, ते तुमची जी सातत्यानं मागणी तुम्ही करता ती तुमच्या मित्र पक्षापर्यंत जाणार आहे किंवा नाही? अशा देशहिताची प्रत्येक मागणी आम्ही आमच्या मित्र पक्षाकडे करत असतो, करत राहणार आणि मागणी रेटून धरणार. ठीक आहे. हरीश रोगे, पुन्हा मुद्दा हाच आहे की आज इथे छोटा राजनला आणण्यात येईल कदाचित येणाऱ्या काही दिवसांमध्ये, आणि जर ते झालं तर येणाऱ्या काळामध्ये याच्यावरनं केवळ तुम्ही राजकारण म्हणून या सगळ्या मुद्द्याकडे बघताय, राजकारण तुम्ही करणार आहात, परत भाजपला एक जोडायची संधी म्हणून तुम्ही याच्याकडे बघणार आहात? नाही, मुळीच आम्ही ते भाजपला जोडण्यासाठी म्हणून हत्यार म्हणून आम्ही त्याचा काय उपयोग करणार नाही. परंतु परत ह्या मंडळींना जी सवय लागलेली आहे की काँग्रेसने नाही केलं, आता काँग्रेसने नाही केलं म्हणून आज आम्ही विरोधी पक्षामध्ये बसलो ना. आता तुमचे कोणी हात धरलेले आहेत? अहो, तुमचे जे मित्र आहेत ते सांगतायत की तुम्ही जे आहे ती देशाची अब्रू घालवलीत जगामध्ये, तुम्ही आमच्या देशाची अब्रू घालवलीत असे तुमचे मित्र सांगतायत, आम्ही नाही सांगत आहे. मी एवढंच सांगतो की अतिशय मुद्देसूद उज्ज्वल निकमाने मगाशी भूमिका मांडली की, आणि बघा ना, आणखी काही दिवसापूर्वी असं पण आपण वर्तमानपत्रामध्ये वाचलं की ह्या देशामधलं एक नामवंत वकील, नाव मी घेत नाही त्यांचं, नामवंत वकील, कारण नावं घेण्यामध्ये कधी कधी मागे पुढे होऊन जातं, कळलं का नाही, त्यांनी सुद्धा त्या दाऊदच्या वतीने इथे स्पष्टपणे गौप्यस्फोट केला होता की काँग्रेसचं सरकार असताना दाऊदने काही कंडिशन टाकलेल्या होत्या, त्या कंडिशन खाली जर तुम्ही मला या ठिकाणी आत्मसमर्पण करायला देत असाल तर माझी तयारी आहे. काँग्रेसने ते नाकबूल केलं. मी आपल्याला एवढंच सांगतो की ह्या सगळ्या मंडळींना देशामधली अनेक मंडळी, जगातली अनेक मंडळी वापरून घेत असतात. त्याचप्रमाणे दाऊदला आज आमच्या देशामध्ये, एक मिनिट, देशामध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी दाऊदचा जास्तीत जास्त उपयोग जो आहे तो उपयोग पाकिस्तान करून घेते. कारण दाऊदचा आजही आमच्या देशामध्ये नेटवर्क आहे आणि खास करून मुंबईमध्ये नेटवर्क आहे. त्यामुळे मी सांगतो की आता
जे काय ते म्हणजे निकाळजे म्हणजे काय ते छोटा राजन, हे छोटा राजन हे देशामध्ये आल्याच्या नंतर काय होईल वगैरे वगैरे मी सांगतो आपल्याला. साधारणपणे दाऊद जो आहे त्या दाऊदच्या साह्याने मदतीने छोटा शकीलच्या मदतीने पाकिस्तान आणि IIS ह्या देशामध्ये परत एकदा आतंकवाद वाढवण्याचा प्रयत्न करतील. आणि म्हणून आपण एकच सांगतो की या ठिकाणी मगाशी ज्याप्रमाणे उज्ज्वल निकम म्हणाले त्याप्रमाणे मी आजही म्हणतो आणि मी मगाशी म्हणालो की येथे खरा म्हणजे जो दादा आहे ह्या जगामधला दादा जो आहे इंटरनॅशनल दादा ही अमेरिका आहे. आणि ह्या अमेरिकेबरोबर आज आमचे अतिशय मधुर संबंध आहेत. आणि म्हणून त्यांच्यावरती दबाव आणून राजनैतिक दबाव आणून इंटरनॅशनल दबाव आणून दाऊदला या ठिकाणी घेऊन येणं हाच एक मार्ग या ठिकाणी दिसतो. नाहीतर येणाऱ्या काळामध्ये यांच्याकडून सातत्याने पाकिस्तानकडून अशा प्रकारचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. दाऊदला आणि त्याचे जे काही मित्र त्या ठिकाणचं नेटवर्क आणि या ठिकाणचं नेटवर्क या सगळ्यांचं आणि जगामध्ये आणि पाकिस्तानमधले जे आतंकवादी आहेत आणि काश्मीरमधले जे काही आतंकवादी आहेत या सगळ्यांचं एका ठिकाणी कोऑर्डिनेशन करून ते करण्याचा प्रयत्न करतील. हा एक धोका आहे हे आपल्याला मान्यच करावं. नक्की धोका निश्चितच आहे. उज्ज्वल निकम, तुम्हाला हा प्रश्न आहे. तुम्ही मगाशी म्हणालात की हस्तांतरण आपल्याकडे कायदा नाहीये, हस्तांतरणाची जी जो सामंजस्य करार असायला पाहिजे तो नाही आपल्या इंडोनेशिया आणि भारतामध्ये. मात्र एक काहीतरी आता जे रिपोर्ट्स येतात त्याप्रमाणे म्हणतात की एक करार झालाय, ज्या कराराअंतर्गत एखाद्या गुन्हेगाराला इंडोनेशियामधनं जर का आणायचं असेल तर आपल्या इकडच्या यंत्रणेनं त्यांच्या कोर्टाला तिथे तशा प्रकारचं समन्स द्यावं लागतं आणि ते समन्स जर दिलं गेलं तर तो गुन्हेगार इथे आणता येऊ शकतो. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मग माझ्या माहितीनुसार गुन्हेगार हस्तांतर कायदा या दोन्ही देशात नाहीत, पण आता नुकताच जर झाला असेल तशा प्रकारचा कायदा तर या कायद्यानुसार मग सगळे जे कायदेशीर सोपस्कार आहे एक्स्ट्रॅडिशन म्हणजे उदाहरणार्थ ज्याला नदीमला आणण्याकरता आम्ही लंडनला गेलो होतो आणि तिथल्या बो स्ट्रीट मॅजिस्ट्रेट पुढे मग हायकोर्टात बो स्ट्रीट मॅजिस्ट्रेट आम्ही जिंकलो, बो स्ट्रीट मॅजिस्ट्रेटने घेऊन जायला, परंतु हायकोर्टाने सांगितलं नका घेऊन जाऊ कारण त्याला न्याय मिळणार. अशा तऱ्हेच्या अनेक भूमिका आहे. सांगण्याचा उद्देश असा की ज्यावेळेला गुन्हेगार हस्तांतरची प्रक्रिया ही तिथल्या न्यायालयातून सुरू होते तेव्हा मग तो प्रश्न सरकारच्या अखत्यारीत राहत नाही, त्या सरकारच्या अखत्यारीत. मग तेथील कोर्ट हा जो आम्ही पुरावा यांच्या विरुद्ध गोळा केलेला असतो तो त्यांच्या कायद्याच्या कसोटीवरून तपासला जातो आणि मग त्यांच्या कायद्यानुसार आम्ही गोळा केलेला पुरावा हा प्रायमा फेसी ऍडमिसिबल आहे की नाही हे ठरवलं जातं. आता उदाहरण तुम्हाला गंमत सांगतो यातली कशी चमत्कारिक परिस्थिती असते. आपल्या वंजारी साहेबांना हे कळेल की आपल्या भारतीय पुराव्याच्या कायद्यानुसार एखाद्याने मरण्यापूर्वी जर जबाब दिला असेल ज्याला आपण डाईंग डिक्लरेशन असं म्हणतो, हा भारतीय पुराव्याच्या दृष्टीने ग्राह्य धरला जातो आणि त्यावर शिक्षा आरोपी लावू शकते. इंग्लंडच्या कायद्यानुसार अशा प्रकारचा पुरावा त्यांना मान्य नाही. म्हणजे इंग्लंड म्हणतं की नाही डिसीज लाय डाईंग सोल मस्ट बी टेलिंग लाय, त्याच्यावर तो पुरावा मान्य नाही. सांगण्याचं तात्पर्य असं की दोन्ही देशातील कायद्याचे स्टँडर्ड वेगळे आहेत. माझ्या मते गुन्हेगार हस्तांतरपेक्षा सोपी प्रक्रिया म्हणजे की जगातील प्रगत राष्ट्रांनी ज्या राष्ट्रामध्ये आपला एखादा वॉन्टेड गुन्हेगार लपला आहे त्याच्यावर आंतरराष्ट्रीय समुदायाकडून दडपण आणून अमेरिकेसारख्या प्रगत देशाकडून सँक्शन टाकून त्याला डिपोर्ट करणं म्हणजे हकालपट्टी करणं. आम्ही अबू सालेमला आणलं, मी अबू सालेमचा खटला चालवला प्रदीप यांच्या ह्याच्यात, त्याला आम्ही पोर्तुगाल आणि आमचा गुन्हेगार हस्तांतर कायदा होता त्याच्यावरती आमच्यावर त्यांनी लाख अटी टाकून ठेवल्या की अबू सालेमला जरी फाशीची शिक्षा गुन्हा मर्डर केला असेल तरी फाशीची शिक्षा द्यायची नाही, 25 वर्ष शिक्षा द्यायची. आता त्या बेट्याने अबू सालेमने हा खटला रेंगाळत ठेवला. आज 8-10 वर्ष खटला झाला, त्याला जन्मठेपेची शिक्षा दावी इथल्या न्यायालयाने ठोठावली. सरकारला ती 25 वर्ष करावी लागेल पुढे, कारण पोर्तुगाल आणि भारताचे संबंध असा करार झालेला आहे. आम्ही त्याला फाशी देऊ शकत नाही, मला फाशी मागता आली नाही, मी फाशीची शिक्षेची मागणी केली होती. म्हणजे गुन्हेगार हस्तांतर कायद्यामध्ये दोन्ही देशाचे कायदे आणि हे किचकट प्रक्रिया आहे. म्हणून सोपा मार्ग म्हणजे गुन्हेगाराला हस्तांतर पाठवण्याचा म्हणजे त्याची हकालपट्टी करणं. आणि म्हणून मी याही पुढे जाऊन सांगतो की या सगळ्या प्रगत राष्ट्रांनी भारतासह आणि इव्हन पाकिस्तानने देखील एक आंतरराष्ट्रीय समुदायापुढे अशा प्रकारचे ऑर्गनाइज क्रिमिनल्स दहशतवादी यांच्यासाठी यांना ही एक्स्ट्रॅडिशन प्रोसेस न वापरता यांना डिपोर्टेशनची प्रोसेस वापरावी, त्यांची हकालपट्टी करावी. फक्त अट अशी असावी की आम्ही प्रायमा फेसी एव्हिडन्स सकृतदर्शनी आमच्या गुन्हेगाराचा जो त्यांचा जो पुरावा द्यायचा तिथल्या सरकारने तो प्राथमिक दृष्ट्या बघावा
आणि त्याची हकालपट्टी कराय हा सोपा मार्ग, तर कुठे गुन्हेगाराला वचक बसेल. नाहीतर गुन्हेगाराला भारतात गुन्हे करायचे आणि बाहेरच्या परराष्ट्रात पळून जायचे आणि मग आपण इथे वल्गना करत बसायचं. अमेरिकेसारखं अबोटाबाट इथे आम्ही का नाही केलं? आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आज आम्ही तसं केलं तर एक तिसरं चौथं महायुद्ध सुरू होऊन जाईल. बरोबर. आणि म्हणून अमेरिकेने जे केलं ते अमेरिकेचो विध्वंसक शक्ती आहे, आमच्या जो ती विध्वंसक शक्ती नाही. आणि ही विध्वंसक शक्ती जर आणायची असेल तर आम्हाला महासत्ता होणं भाग पडेल. आणि महासत्ता जर होता येत नसेल तर अमेरिकेनेच आमचं बुद्धी कौशल्य वापरलं पाहिजे. आणि मगाशी यांनी काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी जे सांगितलं ते अतिशय बरोबर की अमेरिका हा दादा आहे आणि ह्या दादाला दादागिरी करायला लावणं हीच आपली बुत्सद्दीगिरी ठरेल. नक्की. पुन्हा धनराज वंजारी, तुम्हाला हा प्रश्न आहे की मुळात येणाऱ्या काळामध्ये म्हणजे सातत्यानं हा प्रश्न तुम्हाला विचारण्याचं कारण हेच आहे की ही सगळी जी प्रक्रिया, आज छोटा राजनला पकडलं हे सगळ्यांना आपल्याला कळलेलं आहे. छोटा राजन 6 ते 7 दिवसामध्ये कदाचित इथे हस्तांतरित केला जाईल असंही काही जण म्हणतात. पण आता जे उज्ज्वल निकम यांनी सगळा प्रकाश टाकलेला आहे या सगळ्या किचकट प्रक्रियेवरती, तुम्हाला असं वाटतं का की येणाऱ्या काही काळामध्ये छोटा राजन भारतापर्यंत पोहोचेल की त्यातनंच आणखीन काहीतरी एक वेगळा निसटता मार्ग तयार होईल? नाही, भारतापर्यंत हा निश्चितपणे पोचू शकेल. समन्स जे ट्रिटी आता रिसेंटली जी झालेली आहे, एवढ्यात मला वाटतं 4 महिन्यापूर्वी ही झाली. समन्स इज बेसिकली कॉल फॉर अ पर्सन आणि आपण त्यांच्या कोर्टाला या ट्रिटीनुसार अर्ज करू शकतो की आमच्याकडे हा माणूस वॉन्टेड आहे, हा आम्हाला मिळावा. आणि उज्ज्वल निकम जसं म्हणाले ना की इन अब्सेन्स ऑफ ट्रिटी त्याचं हकालपट्टी करता येऊ शकतं. दॅट इज राईट ऑफ दॅट गव्हर्नमेंट. म्हणजे त्यांची हकालपट्टी आणि आपला कॉल फॉर पर्सन समन्स असं जर घेतलं तर त्याला हस्तांतरण शक्य आहे, त्याला इथे आणता येणं शक्य आहे. इट इज पॉसिबल. तुमचा प्रश्न जो मुद्दा मुख्य होता की त्याला इथे आणल्यानंतर किंवा त्याच्या अटकेनंतर दाऊद आणि छोटा शकीलच्या कारवाया वाढतील का? माझा मूळ प्रश्न असा आहे की हु इज दाऊद अँड हु इज छोटा शकील? दे आर ऑलरेडी इन कॅप्टिव्हिटी ऑफ ISI और CIA. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. बॉब वुडवर्ड हा ओबामाज वॉर पुस्तक लिहिणारा लेखक, हा बॉब वुडवर्ड बघितला तर हा रिपोर्टर जेव्हा होता वॉशिंग्टन टाइम्सचा तेव्हा त्यांनी प्रेसिडेंट निक्सनचं वॉटरगेट प्रकरण उघडून काढलं होतं. हा स्कॅम मास्टर समजला जातो, म्हणजे ही इज ऑथॉरिटी. तो काय लिहितो ओबामाज वॉर या पुस्तकामध्ये की ज्या प्रदेशामध्ये पाकिस्तानच्या ज्याला जग पाकिस्तानची टोपोग्राफी जिओग्राफिकल लिमिट समजतं त्या प्रदेशामध्ये झियाऊर रहमान आणि ओसामा बिन लादेन जे जिथं स्थित होते तो भाग कधीही पाकिस्तानच्या राजकीय टेरिटरीचा भाग मानलाच जात नव्हता. इट वॉज कम्प्लिटली अंडर डोमेन ऑफ CIA. त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे. आणि म्हणून बघा तुम्ही, जेव्हा ओसामा बिन लादेनला अमेरिकेच्या फोर्सेसनी मारलं तेव्हा पाकिस्तानच्या आर्मी इंटेलिजन्स किंवा त्यांच्या एअरफोर्सला सुद्धा त्याचा पत्ता लागलेला नाही. दॅट लँड वॉज केप्ट पर्टिक्युलरली फॉर दिस. म्हणजे फिरून परत प्रश्न तसा येतो. निकम साहेब जसं म्हणाले आणि रोगे साहेबांनी जे स्पष्ट केलं की आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण आपली राजकीय मुसद्देगिरी, बौद्धिक कौशल्य वापरून अमेरिकेवर जर हा दबाव आणला आणि उद्या अमेरिकेने जर ठणकावलं पाकिस्तानला, तत्वातत्वी पाकिस्तान हे काही राज्य आहे असं मी मानत नाही. कारण राजकीय दृष्ट्या लोकांना म्हणू द्या, पण पाकिस्तान आणि इस्रायल हे 1948 साली निर्माण केलेले गॅरिसन स्टेट आहे. गॅरिसन स्टेट म्हणजे माझ्या वतीने लढायला निर्माण केलेला सैनिक. मग तो तुमच्या ताब्यात असलाच पाहिजे. आणि आजपर्यंतचा इतिहास सांगतो की पाकिस्तान हा अमेरिकेच्या स्थळावर दहशतवादी कृत्याच्या बाबतीत नाचत आलेला आहे. म्हणून अमेरिकेवर प्रेशर माउंट करणं आणि त्यांना ते करायला भाग पाडणं हा एकच मार्ग असू शकतो दाऊदला इथे आणण्याचा. नक्की. पण हा एक मार्ग खरं तर सकृत दर्शनी तरी खूप कठीण वाटतो. कारण अमेरिकेवरती दबाव कोण आणणार? हरीश रोगे. नाही, आता हे बघा, 17 महिन्यामध्ये राजकीय चर्चा नाही करायची असं जरी ठरवलं तरी सुद्धा आपण बघतोच ना की 17 महिन्यामध्ये जवळजवळ 29 ते 30 देशामध्ये आमचे पंतप्रधान जाऊन आले. हां, आणि एक गोष्ट सांगतो का नाही की त्यांची ज्यावेळेस शपथविधी झाला त्यावेळेला त्यांच्यासाठी त्या पाकिस्तानच्या अध्यक्षांसाठी पंतप्रधानांसाठी अगदी आपण पायघाट घातल्या. मग काहीतरी साडी चोळी वगैरे काय देण्याचे प्रकारही आपण सगळे या देशामध्ये पाहिले. मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जे आज म्हणतात की आज आमचे
जगामध्ये कुठल्याही देशाशी नाही इतके अतिशय जवळचे आणि चांगले संबंध अमेरिकेच्या बरोबर निर्माण झालेले आहेत. आम्ही सांगतो की गेल्या अनेक वर्षापासून आपण बघत आलेलो आहोत की CIA चा खेळ, ISI चा खेळ, अमेरिकेचा खेळ. कारण एक गोष्ट आहे की हा जो देश आहे भारत देश हा महासत्तेच्या दिशेने कित्येक वर्षापूर्वी जाऊन पोहोचला असता, परंतु त्याला ब्रेक लावण्याचं जे काम आहे हे सातत्याने अमेरिकेकडून होत असतं. आणि म्हणून मध्ये पाकिस्तान जो आहे या पाकिस्तानला सुजवत ठेवण्याचं किंवा त्याला ताकद देण्याचं जे काम आहे ते सातत्याने अमेरिकेने केलेलं आहे. तुम्ही कितीही म्हणा की आमचा दोस्त आहे, खरं म्हणजे एक सांगतो, राजकारणामध्ये पडायचं नाही की कोणाची बाजू घ्यायची नाही. आज आमचे खरे दोस्त होते तो आम्ही गमावत चाललेलो आहोत. नेपाळ आमच्यापासून दूर गेलाय, रशिया आमच्यापासून दूर गेलाय, परंतु अमेरिकेची दोस्ती मिळवण्यासाठी म्हणून आम्ही आज इतर चांगल्या दोस्तांना किंवा आपण अगदी जवळच्या मित्रांना आपण बाजूला सारलेला आहे. आणि मग इतकी जर दोस्ती तुमची असेल तर त्या ठिकाणी अमेरिकेवरती राजकीय दबाव आणणं याच्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही हे मला या ठिकाणी नक्की. आशिष जयस्वाल, अगदी थेट प्रश्न आहे. शिवसेना म्हणून तुम्ही येणाऱ्या काळामध्ये तुमच्या दादावरती तुमचे जे आता मोठे बंधू आहेत भाजप, त्यांच्यावरती तुम्ही दबाव आणू शकणार आहात का अमेरिकेवर दबाव आणण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यासाठी? या देशाच्या आणि राज्याच्या हितासाठी जे जे काही करायचं असेल ते करण्यासाठी शिवसेना कधीही मागे राहत नाही. कोणाला काही वाटलं तरी चालेल, सत्तेत आम्ही असो की नसो, सत्तेवाल्यांना काही वाटलं तरी शिवसेनेची जी भूमिका आहे ती देशहिताची असते. देशप्रेमी लोक शिवसेनेत आहे आणि या देशाच्या हितासाठी जे जे करणं आवश्यक आहे ते माननीय आमचे नेते उद्धवजी हे करत आहे आणि करत राहतील. हे याच्याबद्दल आमच्या मनामध्ये आणि राज्याच्या जनतेमध्ये आणि देशाच्या जनतेमध्ये सर्वांच्या मनामध्ये आत्मविश्वास. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही म्हणता की तुम्ही दबाव आणाल भाजपवरती, अर्थात तो कशा प्रकारे आणणार ते बघावं लागेल. भाजपची काही याच्यावरती प्रतिक्रिया आता आपल्याला घेता येत नाही, कारण भाजपचे कुठलेही प्रवक्ते जे नेहमी असतात कार्यक्रमांमध्ये ते आजच्या ह्या विषयाला हल्ले नाही आहेत. हे मौन सुद्धा भाजपचं अतिशय आपल्याला तपासण्यासारखं आहे, हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. पुन्हा जाता आता उज्ज्वल निकम, तुम्हाला हा प्रश्न आहे की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला असं वाटतं का की कायदेशीर प्रक्रिया पार पडेल आणि छोटा राजन याला जी शिक्षा व्हायला पाहिजे, या भारतीय कायद्याच्या चौकटीमध्ये छोटा राजननी केलेले जे गंभीर गुन्हे आहेत, गंभीर अपराध आहेत, त्या दृष्टिकोनातून त्याच्यावरती कारवाई करण्यासाठीचे प्रयत्न सुद्धा तितक्याच तत्परतेनं येणाऱ्या काळात होतील, की एक प्रकारे छोटा राजनला कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर देण्याचा प्रयत्न आत्ताच्या या सगळ्या प्रकारामध्ये सुरू आहे? नाही, मला अजिबात वाटत नाही. छोटा राजनला शिक्षा ही होणार आणि त्याला झालीच पाहिजे. कारण असं आहे की छोटा राजन म्हणजे काही मोठे साधू संत नाही आणि तो काहीतरी डी गँगशी भांडत असेल म्हणून आपल्याला आनंद झाला अशातलंही कोणी समजण्याचं कारण नाही. कारण छोटा राजनने देखील काही निष्पाप लोकांकडनं खंडणी वसूल केलेली आहे, ही गोष्ट नाकारता येत नाही. अर्थात प्रश्न महत्वाचा आहे की तपास यंत्रणेने छोटा राजनचा विरुद्ध गोळा केलेला पुरावा हा कायद्याच्या कसोटीवरती टिकणारा आहे का नाही हे येत्या काही दिवसात आपल्याला कळेल. परंतु गुन्हेगार कोणत्याही जातीचा, धर्माचा, कोणत्याही पंथाचा असला तरी त्याने गुन्हा केला असेल तर त्याला ही शिक्षा झालीच पाहिजे असं माझं नेहमीच मत असतं आणि तसं मी प्रतिपादन देखील न्यायालयात करत असतो. नक्की. प्रश्न तुमचा जो महत्वाचा प्रश्न, तिसरा प्रश्न होता की या छोटा शकील आणि दाऊद इब्राहिम, आपण नेहमी गोष्टी करतो दाऊद इब्राहिम, पण गेल्या काही वर्षापासून दाऊद इब्राहिम कुठेही उघड कारवाया करत नाही, कोणाशी संभाषण करत नाही, कोणाशी बोलत नाही. परंतु तो तिथे इस्लामाबाद, तिथे कराचीमध्ये आहे, परंतु त्याचा जो दुसरा चमचा जो आहे छोटा शकील, ह्याच्या सर्वात कारवाया जास्त आहेत. आणि म्हणून छोटा शकीलवरती देखील भारतीय यंत्रणेने केंद्रित स्थानी केलं पाहिजे. छोटा शकील आजही सगळ्यांना धमक्या देत असतो. चॅनलवरून त्याने मध्यंतरी मलाही धमकी दिली होती, तो भाग सोडून द्या. परंतु सांगण्याचं तात्पर्य असं की ही जी ऑर्गनाइज क्रिमिनल गँग्स आहेत यातला त्यांचा कॅप्टन जरी थकला असेल तरी बाकीचे लेफ्टनंट सोल्जर जे असतात हे जास्त मस्तीत असतात. म्हणून त्या कॅप्टनला, दाऊद इब्राहिम आणि या बाकीच्या सोल्जर्सना देखील कायद्याच्या याच्यात आणलं पाहिजे. नक्की. मला वाटत नाही की दाऊद आणि इब्राहिम छोटा शकीलच्या कारवाई यापुढे वाढतील, कारण पोलीस यंत्रणा आमची भक्कम आहे, चारी बाजूने लक्ष ठेवून आहे, आमच्या यंत्रणेवरती आमचा विश्वास आहे. नक्की. अर्थात धन्यवाद, तुम्ही ही इतका विश्वास दाखवलेला आहे सगळ्या पोलीस यंत्रणेबद्दल. आणि अर्थात माझा वेळ संपलाय, थोडक्यात बोला तुम्ही आशिष.
दाऊदच नाही, छोटा शकील, जे मौलाना मसूद अझहर ज्याला माननीय जसवंत सिंग हे घेऊन सोडायला गेले होते, त्याशिवाय जे काही दहशतवादी जे पाकिस्तानमध्ये आसरा घेऊन राहिलेले अशा सर्व नाही, आतंकवाद्यांना ठीक या आहे, ठिकाणी या परत या या आणलं सगळ्यांना आणलं जेणेकरून पाहिजे ही परत सगळ्यांची कोणी इथं- सामान्य माणसाची सुद्धा ही अपेक्षा आहे. ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, मूळ मुद्दा तो नाही आहे. राजकारण कसं करायचं ते तुम्ही बघा. तुम्ही सत्तेमध्ये आहात भाजप बरोबर, त्यामुळे तुम्हाला ते खडसावून तुमच्या मित्र पक्षाला सांगताच यायला पाहिजे, त्यात काहीच दुमत नाही आहे. अर्थात वेळ संपलेला आहे आता. वेळेच्या अंती आपल्याला हेच म्हणायला लागेल की कायद्याचं राज्य प्रस्थापित व्हायला पाहिजे आणि दाऊद असेल किंवा छोटा राजन असेल, नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि या नाण्याच्या दोन बाजू कुठली चांगली कुठली वाईट हे तपासण्याचं काम या सगळ्या कायद्याच्या यंत्रणेचं आहे, न्यायालयीन यंत्रणेचं आहे. त्यामुळे त्यांना त्यांचं काम करून द्यायला हरकत नाही. येणाऱ्या काळामध्ये अर्थातच छोटा राजनचं हस्तांतरण जे आहे ते किती लवकर आपल्यापर्यंत होईल त्याचं सुद्धा आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.